बातम्या सविस्तर पाहूया। विधानसभा निवडणुकीआधी राज्यात हिंदुत्वाचं वारं वाहत होतं, मात्र महापालिका निवडणुकीचे वेध लागताच हिंदू आणि हिंदी असा वाद पेटलाय। शाळेत पहिलीच्या मुलांना हिंदी शिकवायचे की नाही हा कळीचा मुद्दा। मात्र हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण वेगळ्याच वळणावर जाणार असं दिसतंय। राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर सुरू झालेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादाचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून। याने फक्त मराठी नाही राहणार आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना, तर ती नको प्रगती आम्हाला। सध्या कोणाला उद्योग नाहीये, मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही। नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका, ही त्यांची सोय करतायत ते। हिंदी सक्ती विरोधात मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कुठे जीआर फाडला जातोय तर कुठे जीआरची होळी केली जाते। राज्य सरकारने निर्णय मागे न घेतल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। मला वाटतं त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती नसेल, मी त्यांना ती पाठवून देतो की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। काल काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे। ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। 3 भाषेचा सुतोवाच केलेला आहे, सक्ती करा असं म्हटलेलं नाही। पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं, महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती। आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आहे आणि पुढचा भविष्यातला 2029चा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय, असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय। राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला, मात्र पहिलीपासूनच हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। वेळ पडलीच तर पुस्तकांच्या दुकानांमध्येही ही पुस्तकं विकू दिली जाणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे। नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना, तर ती नको प्रगती आम्हाला। आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला। शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे। या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या, म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत। ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण, त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही। फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही, आम्हाला काय साठायचं ते? या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय, मला असं वाटतं तो शिकवणं जास्ती गरजेचं आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत आदित्य ठाकरेंनी संशय व्यक्त केलाय। एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेतात, लगेच दुसऱ्या दिवशी हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर होतो आणि तिसऱ्या दिवशी मनसेकडून हिंदी विरोधाला सुरुवात होते। त्यामुळे हा वाद पूर्वनियोजित असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तर मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका असा टोला राऊतांनी लगावलाय। राजकारण जर पाहायचं असेल तर योगायोग बघा। परवाकडे ज्या भेटीगाठी झाल्या, एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं, कदाचित असा डाव असू शकतो। बिहारची निवडणूक येत आहे, भाजपला तिथे गरज आहे। मुंबई महानगरपालिकेची लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा विषय घेतो, दोघांचा फायदा, लोक मरतील ह्याच्यात, बाकी काय, आपलं तर नीट चालून जाईल असा ह्यांचा विचार असू शकतो। कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे। वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे। नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका, ही त्यांची सोय करतायत ते। मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही।
विरोधकांच्या हिंदी विरोधी आंदोलनावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर भाजप नेतेही राष्ट्रभाषेचा मुद्दा पुढे करून आपला बचाव करतायत. काय सध्या कुणाला उद्योग नाहीये. मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते, त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. असं आहे की दोन गोष्टी आहेत. मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आहे. ती देशामध्ये आपल्या मातृभाषेचं, कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये आहे. पण हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे. मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे, ती आमची सर्वांची प्रायोरिटी आहे, कारण ती आपली मातृभाषा आहे. पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा आहे, ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे. याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात एक है तो सेफ है असं म्हणत हिंदुत्वाचं उदात्तीकरण करण्यात आलं. मात्र महापालिका निवडणुका येताच हिंदू आणि हिंदी विभक्त झालाय. त्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय खरंच मुलांच्या फायद्यासाठी घेतला की आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, हा प्रश्न निर्माण झालाय. भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.